अनिल कपूरच्या नायक चित्रपटातील एका दिवसाचा मुख्यमंत्री असलेला शिवाजीराव गायकवाड तुम्हाला आठवतच असेल। त्यांच्या कामाचा धडाका हा नागरिकांना आपलासा करतोच। साधारण तशीच काहीशी स्टाईल सध्या दिसते ती श्रीलंकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायकेंची। सरकारी अधिकाऱ्यांनी वापरलेल्या आलिशान गाड्या जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करण्यासाठी वापरण्याचा आदेश देऊन दिसानायकेंनी लोकांचं पहिल्याच निर्णयात मन जिंकलंय। भ्रष्टाचार, महागाई आणि श्रीलंकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली आणि अनुरा कुमार दिसानायके हे श्रीलंकेचे राष्ट्रपती झाले। पहिल्या 45 दिवसात मी तुम्हाला दिलेले शब्द पूर्ण करणार असं आश्वासन दिसानायके यांनी दिलं होतं। त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे। शेतकरी, विद्यार्थी, ग्रामीण विकास यासोबतच परदेशी पर्यटकांना देशात आकर्षित करून त्यातून रोजगार निर्मितीची दारं खुली करण्याकडे दिसानायके यांचा कल दिसतोय। शपथविधी झाल्यानंतर अनुरा कुमार दिसानायके यांनी कोणते निर्णय घेतलेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी कोमल आचरेकर आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स इंटरनॅशनल। आमचे हे नवं चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर ते लगेच करा। 23 सप्टेंबर रोजी अनुरा कुमार दिसानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली आणि 26 सप्टेंबर रोजी दिसानायके यांनी महत्त्वपूर्ण बैठका घेऊन काही धडाकेबाज निर्णय घेतलेत आणि याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेशही दिलेत। अनुरा कुमार दिसानायके यांनी दिलेला एक निर्णय म्हणजे जुनी व्हिसा प्रणाली पुन्हा सुरू करण्याची दिलेली मान्यता। या निर्णयामुळे आता परदेशी नागरिकांना श्रीलंकेत व्हिसासाठी अप्लाय करणं सोपं झालंय। दुसरा निर्णय म्हणजे दिसानायके यांनी अत्यावश्यक सेवांसाठी सरकारी अधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आलिशान वाहनांचा वापर करण्याचे आदेश दिलेत। तसंच श्रीलंकेतील मुलांच्या शिक्षणासाठी दिसानायके यांनी महत्त्वाचं पाऊल उचललंय। या संदर्भात त्यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे। या देशात कोणत्याही पालकाला आपल्या मुलाच्या भवितव्याची काळजी करण्याची गरज नाही। प्रत्येक पालकाला आपल्या मुलाला दर्जेदार शाळा आणि शिक्षण उपलब्ध करून देण्याचा अधिकार आहे। सर्वांसाठी उत्कृष्ट शिक्षण देण्यासाठी आणि पुढील पिढीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत। मुलांचं ज्ञान, दृष्टिकोन आणि कौशल्य वाढवून आम्ही आपल्या देशाची आशादायक तरुण पिढीचं भविष्य घडवतोय असं अनुरा कुमार दिसानायके म्हणालेत। विद्यार्थ्यांपाठोपाठ शेतकऱ्यांना देखील दिसानायके सरकारनं दिलासा दिलाय। दिसानायके यांनी श्रीलंकेच्या ट्रेजरी विभागाला 1 ऑक्टोबर पासून जलसंवर्धनाशी संबंधित लोकांसाठी इंधन अनुदान योजना लागू करण्याचा सल्ला दिलाय। याशिवाय भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या खतासाठीचे जे अनुदान आहे ते 15,000 रुपये प्रति हेक्टरवरून 25,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचे आदेशही अनुरा कुमार दिसानायके यांनी दिलेत। दिसानायके एवढ्यावरच थांबले नाहीत। त्यांनी ऊर्जा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसह एक बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी जनतेसाठी अखंडित पुरवठा करण्यासाठी पुरेसा इंधन साठा ठेवण्यावर भर देण्यास सांगितले। शिवाय ऊर्जा मंत्रालयाला भारताकडून मदत म्हणून मिळालेल्या 800 सौर प्रकल्पाच्या पॅनलचं लवकरात लवकर वाटप करण्याची योजना आखण्यासाठी सुद्धा त्यांनी सांगितले। या बैठकीदरम्यान दिसानायके यांनी श्रीलंकेच्या कर्जाच्या स्थितीवरही भाष्य केले। एशियन डेव्हलपमेंट बँक आणि दुसऱ्या देशांकडून जे कर्ज घेऊन ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत प्रकल्प राबवले जाणार आहेत त्यांना गती देण्यास त्यांनी सांगितले। शिवाय 3 महिन्याच्या आत परदेशी अनुदान मिळालेल्या प्रकल्पांना मंजुरी देण्यासाठी एक समितीही स्थापन केली आहे। ग्रामीण विकास प्रकल्पांना गती देण्याचं आणि खेड्यापाड्यापर्यंत निधी पोहोचवण्यासाठी तातडीने यंत्रणा उभारण्याचे आदेशही त्यांनी दिलेत। कोणी सिंहली, तामिळ, मुस्लिम, बर्गीर किंवा मलय म्हणून ओळखले जात असले तरीही जोपर्यंत आपण श्रीलंकेचे नागरिक आहोत असं म्हणण्यायोग्य वातावरण तयार करत नाही तोपर्यंत आपलं राष्ट्र विकसित होणार नाही असंही दिसानायके म्हणालेत। यातून देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपण सज्ज असल्याचं दाखवत दिसानायके यांनी आपले इरादे स्पष्ट केलेत। दिसानायके यांच्या या निर्णयांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि असेच इंटरनॅशनल विषयावरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं हे नवं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।